बिन दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अंशुमन समरला म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी इकडे मी एकट्याने केलेल्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी एकट्याची काहीही चूक नाही आहे आणि मी काही तिच्यावर जबरदस्ती वगैरे अजिबातच केली नव्हती. मग स्वानंदी म्हणत असते, मग तू जबरदस्ती केली नव्हतीस, पण हे जर तुम्हा दोघांच्याही मर्जीने झालं असेल तर मग आता तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाची जबाबदारी तू घेशील का? असं म्हटल्याबरोबर इथे अंशुमनला आणि त्याचबरोबर सोबत समरला सुद्धा फार मोठा धक्का बसतो. ते दोघेही जण विचारात हरवलेले असतात की हे सगळं काही काय आहे म्हणून. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्टी स्वानंदी म्हणत असते, अरे तू काही दूधकुळा मुलगा नाही आहेस किंवा तुला कळलं नाही. मान्य करूया की तिने एक तुझ्यासमोर प्रेमाचं जाळं टाकलं, त्याचबरोबर तिने तुझ्यासमोर इकडे तुला जाळ्यात अडकवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या, पण आणि तूही त्या जाळ्यामध्ये त्या घरामध्ये जाऊन बसलास आणि त्यानंतर तू तिच्या प्रेमामध्ये वाहवत वगैरे गेलास. अरे तू एक मुलगा आहेस, ती एक मुलगी आहे. मग जर ती तुला तिच्याकडे खेचत होती तर एखादी एक पुरुष म्हणून प्रिकॉशन नावाची काही गोष्ट असते की नसते? हे सगळं काही जे केलंयस ना ते आता चार चौघामध्ये आलेलं आहे. मग ती जिम्मेदारी तुला घ्यायची नाही आहे का? तेव्हा मात्र स्वानंदी असं बोलल्याबरोबर समरला धक्काच बसतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरं तर मला माफ करा. आता ह्याने ह्या सगळ्या गोष्टी सर्वांसमोर बोललेल्या आहेत ना, त्यामुळे मी फारसं काही बोलत नाही आहे. पण ह्याने सुरुवात केली आहे ना, तर मग आता मला सुद्धा इकडे बोलावंच लागेल ना, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला समर म्हणत असतो, पण हे सगळं काय अंशुमन? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. तुला आता त्या बाळाची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे आणि चिंगीची सुद्धा. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, अरे दादा तू हे काय बोलतोयस? अरे मी ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी नाही घेऊ शकत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं मुद्दामून नाही केलेलं आणि त्याचबरोबर ती माझ्या आयुष्यात नाही राहू शकत. मग आता समर म्हणत असतो, हे बघ मी तुला थोडासा वेळ देतो आणि तो वेळ विचार करायचा आणि त्यानंतर तुझा जो काही निर्णय आहे तो तुम्हाला सांगायचा. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अहो राजवाडे तुम्ही वेळ आहेत का? त्याला कशाला वेळ देत आहे आणि आता कसला विचार करायचा आहे? सगळं तर झालं आहे, मग विचार कोणत्या दृष्टीने करायचा आहे? असं इकडे ती त्याला बोलत असते आणि तेव्हा अंशुमन निघून जातो. दुसरीकडे आपण पाहतो आदिराला थोडंसं बरं वाटत नसतं आणि आदिराला बरं वाटत नसल्याने रोहन तिची व्यवस्थित काळजी घेत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, मी काय म्हणतो आदिरा, हे बघ मी ना तुझ्यासाठी गरमागरम सूप घेऊन येतो, तू थोडंसं सूप पे, तुला नक्कीच बरं वाटेल. आणि तेव्हा मात्र इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, तेव्हा आदिरा म्हणत असते, नाही मला काहीही नको आहे, प्लीज मला काहीही नको आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही इकडे बोलल्यानंतर आता रोहन म्हणत असतो, जर मी तुला आणलेलं सूप तू प्यायलीस ना तर एक गोष्ट सांगू का, मी तुझ्या आवडीचं आईस्क्रीम मात्र तुझ्यासाठी मस्त घेऊन येईल, पण तू जर माझं ऐकलीस तर. मग आता ती म्हणत असते, ठीक आहे चालेल ना. रोहन सूप बनवण्यासाठी निघून जातो. आता सूप बनवण्यासाठी रोहन निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता मात्र इथे मंदाकिनी आलेली असते आणि मंदाकिनी आल्याबरोबर ती म्हणत असते, ऐक ना बाळा, तुझी तब्येत वगैरे आता कशी आहे? म्हणजे सगळं काही ठीक आहे ना? आणि तेव्हा तुला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता तर ते सुद्धा बरं आहे का? तेव्हा आदिरा म्हणत असते, हो आई आता मी ठीक आहे. मग आता मंदाकिनी म्हणत असते, ऐक ना आदिरा, मला असं का वाटतंय की तुझ्याकडे नक्कीच एखादी तरी गुड न्यूज असेल म्हणून. खरं खरं सांग, तुझ्याकडे गुड न्यूज आहे का? तेव्हा ती म्हणत असते, अहो आई असं काय बोलताय, असं काहीही नाही. अगं असं काय बोलताय आणि असं काहीही नाही म्हणजे? अगं आता लग्नाला एवढी वर्ष झालीत, मग मला सुद्धा शेजारी पाजारी विचारतात का काही मुलीमध्ये प्रॉब्लेम आहे का, आणखी कुठे काही नडतंय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला बरेच जण विचारतात ना. आता मात्र आदिराची सटकलेली असते. इथे आता समरने सांगितलेलं असतं की मला सिंगापूरला जायचं आहे, माझे एका क्लायंटबरोबर जवळपास 3-4 दिवस मीटिंग्स आहेत, ऑफिस निमित्ताने मला तिकडे जायचं आहे आणि मी 3-4 दिवस नाही आहे. म्हणून स्वानंदी त्याची बॅग भरत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, राजवाडे हे बघा
तिकडे गेल्यानंतर स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं तरी खाण्याची हेळसांड अजिबात करू नका. म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित पोटभर प्या. आणि त्याचबरोबर समर म्हणत असतो, हो स्वानंदी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जरी आता तिकडे गेलो ना तरी सुद्धा तोपर्यंत अंशुमन काय करेल आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आहात चिंगीकडे लक्ष ठेवायला. आता चिंगी अंशुमनच्या खोलीमध्ये आलेली असते आणि अंशुमन मात्र तिच्यावर इथे जबरदस्तीने ओरडत असतो, आवाज चढून ओरडत असतो आणि म्हणत असतो, तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली, तू समजतेस कोण स्वतःला. तेव्हा चिंगी म्हणत असते, अंशुमन सर तुम्ही असं काय बोलताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी फक्त तुला सांगितलं होतं की शांत बस म्हणून, तेवढं सुद्धा तू केलं नाहीयेस का. अगं जरी मी लग्न केलं असतं ना एखाद्या मुलीसोबत तरी सुद्धा इथे मी तुला कधीही अंतर दिलं नसतं. तेव्हा ती म्हणत असते, अहो मला माहिती आहे हे सगळं बऱ्याच वेगळ्या पद्धतीने सर्वांसमोर आलं आहे. खरं तर मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इतरांना कोणालाही सांगायच्या नव्हत्या, पण काय करणार ना, मला माहिती आहे मी चुकलेली आहे आणि हे सगळं जरा वेगळ्याच पद्धतीने इथे सर्वांसमोर आलं आहे, ही सुद्धा गोष्ट मला माहिती आहे. पण मी काय करणार ना, मला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. तुम्ही माझ्या नजरेसमोर इकडे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत होतात आणि लग्न करत असताना मी शांत कसं बसायचं होतं तेच मला कळत नाही. मग आता अंशुमन म्हणत असतो, अगं प्रेमामध्ये किती आणि काय काय लोक त्याग करतात, तुला फक्त गप्प बस म्हणलं होतं ते सुद्धा तू बसली नाहीयेस. मग आता ती म्हणत असते, हो तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय, प्रेमामध्ये त्याग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का अंशुमन, मी सुद्धा तुमच्याकडे फक्त काय मागितलं होतं. तेव्हा तो म्हणत असतो, आली ना अक्कल ठिकाण्यावर, मला माहितीच होतं तू असंच काहीतरी बोलशील आणि तुला सुद्धा असंच काहीतरी हवं असणार आहे. चल बोल तुला काय हवंय, किती पैसे हवेत बोल. तेव्हा मात्र ती म्हणत असते, नाही तुम्ही चुकताय, मला तुमचे पैसे नकोयत, मला हे घर हवंय, मला माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला तुमचं नाव हवंय, मला तुमच्यासोबत राहायचंय, मला हे बाळ आपल्या जगामध्ये आनंदाने आणायचे. माझं प्रेम आहे अंशुमन तुमच्यावर अजूनही तेवढंच. आणि तुम्ही तर माझ्यासोबत प्रेमाची शपथ घेतली होती आणि मला सांगितलं होतं की मी तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी काहीही करेल म्हणून. मग ते सगळं मला हवंय, मला बाकी काहीही नकोय. पण तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगू का, तुमच्या ह्या वागण्यावरून आणि बोलण्यावरून मला तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवती की तुम्हाला मात्र माझ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. तुम्ही फक्त माझा वापर करून घेतलेला आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. बरोबर की नाही. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो तेच आहे, बरोबर आहे. अगं तू थर्ड क्लास आहेस, तू मोलकरीण आहेस. तेव्हा चिंगी म्हणत असते, स्वानंदी मॅडम, स्वानंदी बहिणी बोलत होत्या ना ते अगदी बरोबरच आहे. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, मला आणि त्याचबरोबर माझ्या बाळाला तुमच्या नावाशिवाय बाकी काहीही नको आहे. असं म्हणून ती सरळ सरळ तिथून निघून जाते. आता इकडे अधिराला राग आलेला असतो. अधिरा म्हणत असते, काय बोलताय आई तुम्ही, हे सगळं असं कसं बोलू शकता तेच मला काही कळत नाही. तुम्ही डोक्यावर पडल्या आहात का. आणि त्याचबरोबर एवढ्या लवकर बाळाचा विषय आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असू कसा शकतो. आणि माझ्यामुळेच प्रॉब्लेम आहे तर रोहनमुळे सुद्धा किंवा रोहनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो ना. तेव्हा मात्र मंदाकिनी म्हणत असते, अगं म्हणजे मला एक गोष्ट सांग, बायका बोलतात गं सोसायटीतल्या, म्हणजे एवढे दिवस झालं मुलीचं लग्न झालंय, मुलाचं लग्न झालंय, मग अजून तरी मूलबाळ वगैरे कसं नाहीये. मग आता अधिरा म्हणत असते, कोणत्या बायका सांगा ना. अगो त्याच मोहिते पवार बाई काय, अहो आणा त्या माझ्या समोर त्या बायकांना काय उत्तर द्यायचं ना ते माझं मी बघते. अगं काय हे अधिरा, असं कोणी बोलतं का सांग बरं. आणि आता मी काय म्हणते, आम्हाला नातवंड वगैरे खेळायला नको आहेत का. अहो तुम्हाला नातवंड कशाला हवंय, तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करा ना, तुम्ही तुमचं लाईफ चांगल्या पद्धतीने जगा ना, तुम्हाला इथे नातवंड कशासाठी हवेत, असं अधिरा रागाने चिडचिड करून म्हणत असते. तेव्हा आता मंदाकिनी म्हणत असते, ए बाई मला एक गोष्ट सांग, तुमच्या दोघांमध्ये जे काही वैवाहिक जीवन आहे ना ते व्यवस्थित चालले ना, म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे तर नाहीये ना. तेव्हा मात्र अधिराला अजूनच चिड येते. ती म्हणत असते, काय बोलताय आई तुम्ही, हे अशा पद्धतीने कोण मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यात डोकावतं का. आणि तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला मी, हे बघा मला ना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आता काहीही बोलायचं नाही आहे, ते आमचं पर्सनल आहे. आणि आत्ता तरी मी आई होण्यासाठी तयार नाही आहे, त्यामुळे मी आत्ता काहीही करू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. असं बोलल्याबरोबर आता मंदाकिनी मात्र चिडते आणि म्हणत असते, अगे हे असलं काही नसतं, तुला सांगू का, पूर्वीच्या आम्ही बायका इथे एका वेळेला 2-2 जुळी मुलं जन्माला घातलीत आणि कसलाही असा विचार करून वगैरे फॅमिली प्लॅनिंग आणि हे आणि ते असलं काहीही नसतं.
आई हे बघा, आम्हाला आमचं आणि मला आमचं करिअर आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्यासमोर इथे नातवंडाचा मुलाचा विषय काढू नका. अगं वेडी का अधीरा? हे बघा आई प्लीज, मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टीसाठी रेडी नाही आहे आणि आम्ही असा कोणताही विचार केला नाही, त्यामुळे प्लीज तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते. स्वानंदी देवासमोर आरतीचं ताट घेऊन उभी असते, देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, हे देवा परमेश्वरा, खरं तर येणारे पुढील 4 दिवस राजवाडे ह्या घरामध्ये नाही आहेत आणि त्यानंतर चिंगीचं काय होईल, त्याचबरोबर चिंगीला न्याय मिळू दे, तिच्या मनावर आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीवर होणाऱ्या परिणामांचा तिला सामोरं करण्याची ताकद दे. तेवढ्यातच आता समर तिथे आलेला असतो. समर आल्यानंतर देवासमोर हात जोडतो. स्वानंदीने आरतीचं ताट घेतलेलं असतं, तेव्हा तो त्यातली आरती घेतो आणि म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही शांत राहा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नका. हे बघा, माझ्या गोष्टी सगळ्या काही लक्षात येत आहेत, पण प्लीज तुम्ही थोड्या शांत राहा. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ते सगळं ठीक आहे राजवाडे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना वेगळीच काळजी वाटते. चिंगीचं काय होईल, त्याचबरोबर अंशुमन नेमका चिंगीसोबत काही करणार तर नाही ना? तो अजिबात काही करणार नाही आणि मी त्याला सक्त ताकीद दिली आहे, तो नक्कीच त्याचा निर्णय सांगेल. आणि राजवाडे, तुम्ही पोहोचलात ना, मला ताबडतोब कळवा. व्यवस्थित बॉडी डिहायड्रेशन ठेवा, भरपूर पाणी प्या, त्याचबरोबर वेळेवर जेवण वगैरे करत जा. तेव्हा समर म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण फोनवर कनेक्ट राहणारच आहोत, पण तुम्ही स्वतःला त्रास वगैरे जास्त करून घेऊ नका, आलं का लक्षात तुमच्या? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, तुम्हीसुद्धा अजिबात काळजी करू नका, इथे तुम्ही निश्चिंत राहा. मग आता समर म्हणत असतो, खरं तर मला आजीलासुद्धा भेटून जायचं होतं, पण आता फार उशीर झाला आहे, त्यामुळे आजीना इथे झोपलेली असेल असं सुद्धा तो बोलत होतो आणि आजीला माझा बाय सांगा असं म्हणून आता तो लगेचच इकडे निरोप घेणार असतो. आपण पाहतो आता समर इथून निघून गेल्यानंतर स्वानंदी मात्र देवाकडे पुन्हा प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, खरं तर आता मला चिंगीसाठी प्रार्थना करायला हवी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता अंशुमन त्याच्या खोलीमध्ये असतो. स्वानंदीचा फोटो त्याच्या हातामध्ये असतो आणि त्या स्वानंदीच्या फोटोला तो त्याने पंचिंग बॅगला मारलेला असतो आणि तेव्हा स्वानंदीच्या फोटो पंचिंग बॅगला मारल्यानंतर तो त्या फोटोचं सगळे काही तुकडे वगैरे करत असतो. म्हणजे एवढं काही करतो की काही विचारूच नका. आणि त्याचबरोबर इकडे त्या फोटोचे तुकडे केल्यानंतर म्हणत असतो, नाही स्वानंदी नाही, मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे आणि त्याचबरोबर तू प्रत्येक वेळी इथे अशा पद्धतीने माझ्यासोबत हे सगळं काही करतेस ना, त्यामुळे आणि तुला हसायला येते का? ह्या अंशुमनला सर्वांसमोर मार पडलाय, ह्या अंशुमनची अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे तुला हसायला येते का? पण अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला इथे सोडणार नाही आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो आणि मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे असं सुद्धा इथे आता तो बोलतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर त्या फोटोला तो आग लावत असतो. तेवढ्यातच तिथे आता मल्लिका आलेली असते. मल्लिका हे सगळं काही पाहते आणि मल्लिकाने हे सगळं काही पाहिल्यानंतर तिथे असलेलं लगेचच ती एक पाणी घेते आणि पाणी घेऊन त्या फोटोवर लागलेली आग विझवण्याचं काम करत असते आणि त्याला म्हणत असते, वेडा आहेस का अंशुमन? अशा पद्धतीने तू कसा वागू शकतोस? तुझं काही डोकं फिरलंय का? ठिकाण्यावर आहे का डोकं? तेव्हा तो म्हणत असतो, बोल ना, काय करू मी? सांग ना, तू सांग, मी काय करणार आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत की मला काही कळतच नाही आहे, सांग ना, काय करू मी मग? आणि ती स्वानंदी माझ्या आता डोक्यात चालली आहे, मला ना ते सगळं सहनच होत नाही आहे तिचं. मग आता ती म्हणत असते, तुला आत्ता सहन होत नाही आहे हे सगळं? अरे पण गेली कित्येक वर्ष मी हे सगळं सहन करत आलेले आहे, त्या सगळ्या गोष्टींचा एकदा तरी तू विचार केला आहेस का की मला काय वाटत असेल आणि माझ्यासोबत काय होतं असेल? ह्या सगळ्या गोष्टींचा तू एकदा तरी विचार केला आहेस का? बोल ना. मग आता मल्लिका म्हणत असते, हो तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, मी त्या सर्व गोष्टींचा अजिबात एकदाही विचार नाही केला, पण तरीसुद्धा तुला सांगू, मी ह्या घरची मोठी सून असून जेव्हा मोठ्या सुनेचा मान मला मिळत नाही, मोठी सून असून मोठ्या सुनेचे दागिने हे दुसऱ्यालाच मिळतात ना, त्यावेळेस काय मला वाटत असेल ह्या गोष्टीचा विचार कर. आता इथे स्वानंदी चिंगीकडे आलेली असते. जेव्हा चिंगी इथे अंशुमनबद्दल विचार करत असते आणि म्हणत असते मनामध्येच, खरं तर स्वानंदी वहिनी बोलत होत्या ते अगदी बरोबर आहे, अंशुमनला माझ्या बाळाची आणि त्याचबरोबर कोणाचीही काहीही काळजी नाही हे सुद्धा ती मनामध्ये बोलत असते. आता स्वानंदी चिंगीकडे येते आणि तेव्हा चिंगी म्हणत असते, मला माफ करा वहिनी, तुम्ही बोलत होता ते अगदी बरोबर आहे, खरं तर इकडे अंशुमनने मला फसवलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघ चिंगी, तू अजिबात काळजी करू नकोस, जरा शांत बस. तेव्हा ती म्हणत असते, कशी शांत बसणार आहे आणि इथून पुढे काय होणार आहे ते सुद्धा मला माहिती नाही आहे, मी कसं आणि काय करू ते सुद्धा मला कळत नाही असं
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, हे बघ चिंगी बाळा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, काही जरी झालं तरी सुद्धा तू कसलाही विचार करायचा नाही, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. नाही स्वानंदी बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी इथे जीव दिला असता, मी जरी ते जिवंतच राहिली नसती ना तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. मी उगाचच स्वतःचा जीव वाचवला आणि ह्या सगळ्या गोष्टी उगाचच केल्या, मी जगायला नकोच होतं. मग आता स्वानंदी म्हणत असते, वेडी आहेस का चिंगी, तुझ्या स्वतःसाठी आणि त्याचबरोबर पोटामध्ये असलेल्या बाळासाठी हे सगळं काही तुला करावंच लागणार आहे. तेव्हा चिंगी म्हणत असते, हो वहिनी, तुम्ही बोलताय ते सुद्धा अगदी बरोबर आहे, पण अंशुमन मात्र त्या बाळाला मानायला तयार नाही आहे किंवा तो मला स्वीकारायला सुद्धा तयार नाही, मग काय होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो मल्लिका म्हणत असते, एवढे दिवस झालं मी हा सगळा त्रास सहन करते, मग एवढे दिवस झालं मी त्रास सहन करते तर मग तू स्वतःचाच विचार करणार आहेस का? अरे ह्या घरामध्ये नाव पैसा हे सगळं काही मिळवण्यासाठी मी हे सगळं काही करत होते. मग आता इकडे ती म्हणत असते, त्या जरा समोरकडून जरा गोष्टी शिक ना, तो बघ ना किती शांत डोक्याने विचार करतो, आणि त्याचबरोबर अंशुमन तू सुद्धा किती वेळा माती खाल्लीस ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हल्ली तर तो समोर फक्त आणि फक्त स्वानंदीचंच ऐकत चाललेला आहे. अरे लग्नामध्ये ती स्वानंदी एवढं सगळं काही बोलत होती, पण तिला तो एक सुद्धा चकार शब्द बोलला नाही किंवा बोलत असताना थांबवलं सुद्धा नाहीये. हा समर आपल्या हातातून सुटून चालला आहे, तो काय करेल काय नाही ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळतच नाहीयेत. आणि तेव्हा ती जी स्वानंदी आहे ना, तिला तर इकडे आता न्यायमूर्तीच बनायचं असतं, प्रत्येकाला तिला न्यायच द्यायचा असतो. आणि रे तू पण काय काय केलेलं आहेस, त्या श्वेताची छेड काढलीस तर तुला ऑफिसला येणं बंद केलंय, आणि त्यानंतर आता तर चिंगीसोबत त्या मोलकर्णीसोबत संबंध ठेवलेस, आणि त्यानंतर आता ही चार भिंतीत गोष्ट होती, तर मग आता ही चार चौघामध्ये आल्यानंतर त्याचं काय होणार आहे कळतंय का तुला? मला तर त्या मोलकर्णीचं नाव काढून सुद्धा वाईट वाटतंय, आणि तू तर तिच्यासोबत. तेव्हा तो म्हणत असतो, मॉम प्लीज न गं, माझ्याकडून चूक झाली, आणि त्याचबरोबर ते फक्त एक टाइमपास होता. आणि तेव्हा ती म्हणत असते, टाइमपासच ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र अंशू कायम लक्षात ठेवायची, का तू करतोयस पण त्या सगळ्या गोष्टीचा त्रास आम्हाला होतोय, कळतंय का तुला अंशू, कळतंय? तेव्हा आता इकडे समरने सांगितले तुला वेळ दिलाय, पण समरने मात्र लिगली ही सगळी कारवाई करण्याचं ठरवलंय. आता जर तो लिगली गेला आणि लिगली जाऊन तुला त्रास देण्याचं ठरवलं किंवा तुला शिक्षा देण्याचं ठरवलंय तर मग काय करायचं? तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो, अजिबातच नाही, तो मला शिक्षा देणारा कोण आहे आणि तो कोण ठरवणार की मला शिक्षा काय द्यायची आणि काय नाही ते, मी त्याचं अजिबात ऐकणार नाही. तेव्हा मल्लिका म्हणत असते, अजिबातच नाही, तुला त्याने तुला दिलेली शिक्षा ही ऐकावीच लागणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, त्या स्वानंदीला मला पेटून द्यावं असं वाटतंय, आणि आत्ताच्या आत्ता ह्या घराला आग सुद्धा लावावीशी वाटते, त्या स्वानंदीमुळे हे सगळं होतंय. मग आता मल्लिका म्हणत असते, त्या आगीत तू सुद्धा जळून जाशील, ही गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, समजलं? दुसऱ्या बाजूला स्वानंदी चिंगीला समजावत असते आणि म्हणत असते, बाळासाठी तुला इथे धीट राहावंच लागणार आहे, बाळासाठी तुला प्रत्येक श्वास जगावाच लागणार आहे, घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे कसं करायचं आणि काय करायचं हे तू ठरव, तू स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहा. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट, मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या बाळाला न्याय मिळून देणारच, असं सुद्धा स्वानंदी चिंगीला बोलत असते. आणि तेव्हा चिंगी म्हणत असते, माझा वहिनी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझ्या बाळाला मी काही होऊ देणार नाही, आणि हे सुद्धा आता इकडे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, असं सुद्धा ती इथे बोलते. आणि त्यानंतर स्वानंदीने चिंगीला आधार दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा विण दोघातलीही तुटेना. भेटूयात उद्या एका अशाच नवीन एपिसोडसोबत, रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.